सोबत चल माझा पण नक्कीच मुंडे साहेबांचा तुला सांगतो तू रोल कर. पंकजाताई, पहिल्यांदा तुम्ही म्हणता पंकजाताई तुम्ही मंत्रिपदाची 5 वर्षाच्या गॅपनंतर काय पाहिजे? काही नाही, आनंद आहे कार्यकर्त्यांमध्ये असू दे ना मग. असं नाही करायचं. अरे सुरू आहे ना आपण चालू दे ना. तुला कोणी थांबवलंय का? तिघही एकत्र घेता का? फाईट चालू दे. हा, सांगा मला. आता मी शपथ घेतली, आनंद आहे. शपथ घेतल्याचा लोकांमध्ये आनंद आहे. आणि मी जेव्हा शपथ घ्यायच्या आधी मला दिसलं की माझी आई आणि माझ्या बहिणी पब्लिकमध्ये आल्यात. त्यांनी मला सरप्राईज दिलं, कारण कुठल्याही विमानाचं तिकीट नव्हतं. मी देवेंद्रजींच्या विमानात माझा मुलगा आलो होतो आणि माझी आई आली आणि माझ्या बहिणी आल्या, माझ्या मेवणे आले, माझा भाचा आला. मला खूप आनंद झाला. संघर्ष मोठा होता. संघर्षाचं फळ मिळालं आहे का आता? संघर्ष मोठाच असणार, कारण मुंडे साहेबांचा वारसाच संघर्षाचा आहे. आता लोकांसाठी काम करायचं आहे. आणखी संधी मिळाल्यावर आणखी लोकांसाठी काम तुमच्या शपथविधीवेळी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने घोषणा झाल्या. काय क्षण होता त्यावेळी? काय भावना होती? भावना काय, मुंडे साहेबांचं नाव हे ऐकायची आणि लोकांचं त्यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमाची आम्हाला सवयच आहे. ते हृदयावर कोरलेलं आहे लोकांच्या, आणि तसंच राहील. पहिला बाल विकास गेल्या वेळी खातं होतं, यावेळी नाही, लाडकी ग्रामीण विकास होतं. ग्राम विकास होतं सोबत. आता स्वतः तेव्हा- मुंडे साहेबांचं पण त्यावेळी पद होतं, त्यावेळी ते गेले. मागच्या वेळी सुद्धा मी खात्यांचा चॉईस दिलेला नव्हता. आमच्याकडे कधीही ती पद्धत नाही. जे खातं त्यांनी दिलं ते खातं आम्ही सांभाळतो. धन्यवाद.